चला, आज आपण नेहमीच्या बातम्या आणि ठळक मथळ्यांच्या पलीकडे जाऊया आणि महाराष्ट्राचं खरं रूप, त्याचं सामर्थ्य आणि त्याची विशालता शोधूया. या विश्लेषणात आपण जरा खोलवर जाणार आहोत आणि अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल. अच्छा, महाराष्ट्र हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? साहजिकच मुंबईची ती धावपळ, बॉलिवूडची चमकधमक किंवा शेअर बाजाराची सततची उलथापालथ. पण महाराष्ट्र म्हणजे फक्त एवढंच आहे का? अगदी बरोबर. हीच ती सामान्य उत्तर आहेत, नाही का? मुंबई, बॉलिवूड, शेअर बाजार ह्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत आहेत. आणि हो, या महाराष्ट्राची ओळख आहेतच, पण ही ओळख खरं तर अपूर्ण आहे. जरा विचार करा की या ओळखीच्या खाली एक अशी जबरदस्त कहाणी दडलेली असेल जी महाराष्ट्राकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. तर आज आपण तीच कहाणी उलगडणार आहोत. आजच्या या प्रवासात आपण महाराष्ट्राच्या 4 मुख्य पैलूंवर नजर टाकणार आहोत. एक म्हणजे त्याचं आर्थिक इंजिन म्हणून असलेलं स्थान, दुसरं देशाचा अन्नदाता म्हणून त्याची भूमिका, तिसरं त्याचा ऐतिहासिक आणि आधुनिक वारसा, आणि शेवटी काही अनपेक्षित खजिने. चला तर मग महाराष्ट्राच्या या नव्या ओळखीसाठी तयार होऊया. सुरुवात करूया त्या प्रचंड आर्थिक ताकदीने, ज्यामुळे महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, तर खऱ्या अर्थाने संपूर्ण देशाचं इकॉनॉमिक इंजिन बनलं आहे. हो, हे अगदी खरं आहे. आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्र देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. पण याचा नेमका अर्थ काय होतो? हा आकडा बघा. देशाच्या एकूण जीडीपीमध्ये म्हणजे देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा एकट्याचा वाटा तब्बल 15% आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर देशात कमावल्या जाणाऱ्या प्रत्येक 100 रुपयांपैकी 15 रुपये हे एकट्या महाराष्ट्रातून येतात. अविश्वसनीय आहे हे. आणि थांबा, गोष्ट इथे संपत नाही. जेव्हा निर्यातीचा विषय येतो, म्हणजे भारतातून बाहेर पाठवल्या जाणाऱ्या मालाचा, तेव्हा भारताच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल 20% निर्यात ही एकट्या महाराष्ट्रातून होते. यावरूनच या राज्याची जागतिक बाजारपेठेतली पकड लक्षात येते. चला, आता कॉर्पोरेट जगताच्या उंच इमारतींमधून थेट शेतीच्या हिरव्यागार शिवारांकडे जाऊया, कारण इथे महाराष्ट्राचं वर्चस्व एका पूर्णपणे वेगळ्याच रूपात समोर येतं. अनेकांना कल्पनाही येणार नाही की महाराष्ट्र शेतीत किती पुढे आहे. हे आकडे ऐकून तर धक्काच बसेल. भारतात विकल्या जाणाऱ्या एकूण स्ट्रॉबेरी आणि द्राक्षांपैकी तब्बल 80% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं. हो, बरोबर ऐकलंय, 80%. आणि एवढंच नाही, तर कांदा आणि संत्री यांच्या उत्पादनातही महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा जेवणात कांदा वापरला जाईल, तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही की तो कदाचित महाराष्ट्राच्याच मातीतून आलेला असेल. आता जरा महाराष्ट्राच्या इतिहासात आणि वर्तमानात डोकावूया. भारताच्या पायाभूत सुविधा आणि इतिहासाच्या जडणघडणीत महाराष्ट्राची भूमिका किती निर्णायक राहिली आहे ते पाहूया. 1853 साली देशातील पहिली पॅसेंजर ट्रेन इथेच धावली. देशातलं पहिलं सिव्हिल एअरपोर्ट इथेच सुरू झालं. आणि आजच्या काळात बोलायचं झाल्यास देशातलं सर्वात मोठं रस्त्यांचं जाळंही महाराष्ट्रातच आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, महाराष्ट्र नेहमीच काळाच्या पुढे राहिला आहे. या राज्याचा पाया किती मजबूत आहे हे त्याच्या इतिहासात दडलेलं आहे. 300 पेक्षा जास्त किल्ले आणि 800 पेक्षा जास्त प्राचीन लेण्या महाराष्ट्राच्या भूमीत इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहेत. खरंच हा एक असा खजिना आहे जो इतर कुठेही सापडणार नाही. पण फक्त ऐतिहासिक सामर्थ्यच नाही, तर महाराष्ट्र आज आधुनिक लष्करी शक्तीचंही एक महत्त्वाचं केंद्र आहे. आशियातलं सर्वात मोठं तोफखाना केंद्र म्हणजेच आर्टिलरी सेंटर देवळालीमध्ये आहे. हे राज्याच्या सामरिक महत्त्वाचं प्रतीक आहे. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. इथे आपण महाराष्ट्राची काही अशी गुप्तितं जाणून घेणार आहोत जी ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल. या गोष्टी सहसा कोणत्याही पुस्तकात वाचायला मिळत नाहीत. एक छोटासा प्रश्न आहे. एका प्रसिद्ध दक्षिण भारतीय पदार्थात आणि एका लोकप्रिय जागतिक खेळात काय कॉमन असू शकतं? विचार करा. या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टींना महाराष्ट्र कसा काय एकत्र आणू शकतो? उत्तर खरंच आश्चर्यकारक आहे. दक्षिण भारतात इतकं प्रसिद्ध असलेलं सांभार आणि जगभर खेळला जाणारा बॅडमिंटन या दोन्हीचा उगम महाराष्ट्रात झाला आहे. असं म्हणतात की सांभार छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात तयार झालं, तर बॅडमिंटन खेळाची सुरुवात पुण्यात झाली होती. आहे की नाही गंमत? आणि आता त्या रहस्याकडे वळूया जे कदाचित महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं गुप्तित आहे. हे एक असं सत्य आहे जे थेट देशाच्या आर्थिक सुरक्षेशी जोडलेलं आहे. हो, हे अगदी खरं आहे. आपल्या संपूर्ण देशाचा सोन्याचा साठा म्हणजेच गोल्ड रिझर्व्ह
महाराष्ट्रातल्या नागपूर शहरातल्या रिझर्व्ह बँकेच्या एका शाखेत अतिशय सुरक्षितपणे ठेवलेला आहे. म्हणजे संपूर्ण देशाची संपत्ती या महाराष्ट्राच्या भूमीत जपून ठेवली आहे. हेच आहे महाराष्ट्राचं सर्वात मोठं रहस्य. महाराष्ट्राच्या या अनपेक्षित पैलूंवरून एक प्रश्न मनात येतो. जर एका राज्यात इतक्या गोष्टी लपलेल्या असू शकतात, तर आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी गोष्टी असतील ज्यांच्या आत एक वेगळीच कहाणी दडलेली असेल. कदाचित आपल्याला फक्त त्या वरवरच्या ओळखीच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज आहे.